सुट्टी मारून घेतली तू. गोड गोड बोलून सकाळी सुट्टी मारून घेतली शाळेला आणि कुठं हुंदडू लागली आता? नाही हुंदडायला नाही चालले, मेहंदीचे कोण आणायला चालले. मला मेहंदीचे कोण आणते आणि मेहंदी काढते ना, मी पण काढते तुला पण काढून देते. मस्त सुंदर मेहंदी काढते आई. आई चाभऱ्या वानाची पोरगी मेहंदी काढते म्हणती, तू अभ्यास करत बस. मेहंदीचं बघू रात्री, पाऊस बघ किती सुरू बाहेर. हा मेहंदीचे कोण, ही काय वेळ का मेहंदीचे कोण आणायला? बाबा नाही तर मी आणून देऊ. हो तिकडं अभ्यास करत बस. सुट्ट्या घेते नुसती, घरात अभ्यास करताना काही दिसत नाही. हुंदडत बसती गावात नुसती. ह्याच्या घरी जाय तिकडं खेळ भांडी खेळ, त्याच्या घरी जाय तिकडं पडून ये. काही ना काही सुरूच राहतं तुझं. सुट्ट्या घ्यायचा भलता उल्हास तुला. मग काय मी मेहंदी नको काढू का? सगळे पुरी मेहंदी काढतील, सगळे छान हात भरभर मेहंदी काढतील आणि मी काय मेहंदी नको काढू? तशीच राहू का मी? तशी राहू म्हणते तुम्ही? तशी राह म्हटली का मी तुला? मी काय म्हटलं तुला? मी नाही तर बाबा आणून देतो म्हणून रात्री. रात्री काढत असता मेहंदी. आता मेहंदी काढशील तर जेवशील खावशील कशी? हा खालास तर मी चमच पकडून. हो काय नाही चमच पकडून खाता येतं. मला मेहंदी काढायची. उद्या सगळे काढतील मेहंदी. मी नको काढू का मग मेहंदी? रडू नको बिलकुल बिलकुल रडू नको. पहिले 2 तास अभ्यास करून घे. 2 तास अभ्यास करून घे मुकाट बसून. मग जाऊन मेहंदीचा कोण घेऊन ये वाटलंस तर. नाही तर मी आणून देते. मग बस काढत मेहंदी. मला काही तू नको काढू देऊ. मी माझे गोळे काढून घेईन. हो जा. मी नाही काढू देणार तुला मेहंदी. मी माझी काढून घेईन. आणि तुझं कोण वेगळं आणि माझं कोण वेगळं आणि 2 आण मला कोण. काय झालं शांताबाई? लेकराला ओरडू राहिली. बाहेरपर्यंत आवाज येतोय तुझ्या लगे. काय झालं एवढं ओरडायला सकाळी सकाळी? बाई मला पोरींनी नुसता वैताग आणला बाई डोक्याला. शाळेत जात नाही काही नाही. काही बहाना करती, घरी राहतं. कधी म्हणते डोकं दुखतं, कधी म्हणते पोट दुखतं. आणि आज तर पाऊसच येत होता. शाळेत जायचं नाही म्हणून हिला छाता घेऊन जात नव्हतं का शाळेत? हा हिच्या पप्पांनी हिच्यासाठी एक वेगळा छाता आणून ठेवलेला आहे. घेताना तर बरी म्हटली होती. गेली का कुठं? पाऊस पडला तर ती छाता घेऊन जाते एखादं लेकरू कौतुकानी. ही घरीच थांबली आणि पुन्हा तू म्हणती कशाला ओरडती म्हणून लेकराला. मग जीव वैतागून ठेवती माझं नुसता. आणि आता म्हणे भर पावसात मला मेहंदीचे कोण आणायला जाऊ दे. आता ते दुकान इथे आहे का मला? घराच्या बाजूला आहे का दुकान? किती दूर जावं लागतं त्याच्यासाठी. आणि पावसात चिखलात वगैरे पडली तर काय डोक्याला ताणून जाईल. जाऊ दे ना जाऊ दे. तू कुठे एवढं मनाला लावून घेती? जाऊ दे. बरं आता पाऊस तर सुरू आहे ते बरोबर आहे, पण आपलं काय करायचं? उद्या पूजेचं तयारी करावी लागेल ना, नागपंचमीची. हा तयारी तर करावी लागेल म्हणा मला. ते तर बरोबर आहे तुझं. तयारी करावी लागेल. मग काय म्हणती? चला बरं जाऊ आपण सगळ्याजणी जाऊ आणि सामान घेऊन येऊ. मग संध्याकाळचा कसा अंधार पडतो आणि पाऊस थांबलाच नाही तर काय करती. चला मग जेवण खावणं करा आणि निघा बरं 12 वाजता. 12 वाजता म्हणते का? बरं चालतं. 12 वाजता तर 12 वाजता येऊ जाऊन. मी जाता जाता सांगते मग 1-2 जणींना. जाऊ मग आपण. हां चला.